आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो. त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते, ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर, माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स, हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा, चांगलं आहे, परंतु हे दुसरीकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं, आता काल म्हणत होत्या मॅडम, आयुक्त मॅडम, की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले? म्हणजे पहिले झाडं, आता झुडपं, झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतले झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे. तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात हिडन अजेंडा अजिबात आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाहीत, ती माणसंच नाहीत मुळात. अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावणे आणि नाशिकाच्या जे, मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही, एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या वतीने मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण येत आहे. काय प्रश्न? एक विनंती होती, आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली या विषयावर, त्यांच्या कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांची काय भावना शासन स्तरावर ती आम्हाला नाही. आता इथून सांगितलं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. आता मला ते 10 वेळा या म्हणतात, या त्या ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्याही यांचं काय असतं ते ट्रीटमेंट. हॅलो, तर ते असा मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना, मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या जनभावाने याला काय माझं कशाला की नाशिककर एवढं समजलं त्यांना काही जुना देतं नाही आणि मी त्यांना सपोर्ट देण्याचं काम. 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे आणि 30 years plus 35 एकर सगळे 35 एकर बघा इथं या 14 नोव्हेंबरला 30 years plus 3 वर्ष असं इथं. आता इथं कसला मेळावा होणार आणि कसलं नाही. आणि ते असो कोणी असो, आता तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहात का? तुम्ही काय घेऊन जाणार का? अजून एक माहिती होतं ना सर, इथं एक्झिबिशन सेंटर वगैरे जे तुम्हाला करायचे पुढे मोठं मैदान आहे, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते जुने, तिथं कोणी राहत नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरी असेल, मसरूळ असेल, तुमचं गांधीनगर असेल, ह्या ज्या जागा आहेत ह्या तुम्ही म्हणता आता पार्किंग आणि स्वयंसेवकसाठी करणार आहे, तर ह्या टेम्पररी तुमच्या 12 दिवसासाठी. 12 दिवसानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी? त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन सेंटर, तुमचं जे काही तुम्ही माहिती हे करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बांधा. पण तपोवन झाडं तुम्ही काय वन नसतं करता आमचं. आणि आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे आज ठिकाणी जेवढे सगळे जेवढे नाशिककर जमले, पत्रकार असतील, पोलीस, सगळ्यांचीच भावना आहे की नाशिक शहराचं जे नाक आहे, नाशिक शहराची शान आहे ते तपोवन आहे. आणि तपोवनामधलं वन आहे आम्ही कदापि नष्ट करणार नाही, करू देणार नाही. आमचं कोणी करणार असेल तर त्याला पहिले कुराट आमच्या सर्व समस्त नाशिककरांच्या अंगावर चालवावं लागेल आणि तर सरांनाही मी सांगते कसं आहे, आम्ही आता उद्या किंवा परवा एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सगळ्या नाशिककरांना आम्ही एक PPT प्रेझेंटेशन करणार आहोत. त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे, कारण की ही जी जागा आहे ही छोटे झुडपं असू दे, मोठे झुडपं असू दे, परंतु ही साधुग्रामसाठी नाहीच आहे. इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये. इथे माईसचा हब हा इथे होणार आहे आणि
आणि या पद्धतीच्या या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आम्ही इथे PPT प्रेझेंटेशन करणार आहोत. लवकर